काय भेटी देणार आहे. ईशान्य मुंबईत ते येऊन गेले, पुन्हा एकदा येणार आहे. पण आज ते नागपूरला उतरतील, तिथून यवतमाळला आम्ही रात्री जाऊ. यवतमाळनंतर मग आम्ही हिंगोली, परभणी, धाराशिव आणि मग शिर्डी 29 तारखेला अशा कार्यकर्त्यांच्या बैठका आणि मेळावे आहेत. ही अत्यंत म्हणजे ज्याला तुम्ही म्हणाल की 3 दिवसामध्ये आम्ही हे 5 मतदारसंघ करणार आहोत आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जाऊ. शिवसेनेचे कार्यकर्ते आणि मतदार हा जागेवरच आहे. 5-6 लोक जर कोणी गेले असतील तर त्यांच्या पुरतं. आता या भागात जो तुम्ही आहात, एकही शिवसैनिक गेला नाही. मला दाखवावं की एक शिवसैनिक गेला. यवतमाळ एकही शिवसैनिक गेला नाही. परभणी शिवसैनिक गेला नाही. हिंगोली एकही शिवसैनिक गेला नाही, पदाधिकारी गेला नाही. शिर्डी एकही शिवसैनिक गेला नाही. तर अशा निष्ठावंत शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना भेटून आम्ही परत मुंबईत येऊ आणि पुढला दौरा. उद्धव ठाकरेंचा दौरा सुरू होतोय आणि त्यामध्ये बातमी येते की पुन्हा 3.0 टायगर ऑपरेशन करू जाणार. काही 4 आमदार एकनाथ शिंदेना भेटले आणि ते म्हणतात की काय एकूण 12 आमदार जण तयार आहेत. अलीकडच्या काळात शिंदेना भेटले, 4 आमदार भेटले, पण त्यामध्ये आमच्या बरोबर 12 आमदार आहेत. ठीक आहे, त्यांनी 12 सांगू द्या किंवा 22 सांगू द्या. आमदार आता परवा महाविकास आघाडीची बैठक झाली, त्याच्यात काही आमदार उपस्थित नव्हते. त्याच्यामध्ये शिवसेनेचे बहुसंख्य आमदार होतेच, काँग्रेसचे होते. काही लोक सभागृहात अडकले, काही लोक आंदोलनात, आता रोहित पवार आंदोलनामध्ये होते कुठल्या तरी. तर त्याच्यामुळे कसं आहे की आता हा विषय जो आहे, आता कदाचित त्यांना आता काही पुढे काम राहणार नाही का, सगळेच फोडणार आहेत ते. एक दिवस ते देवेंद्र फडणवीसलाही फोडतील, ते कोणालाही फोडू शकतात. देवेंद्रजीला फोडतील. मग आज उद्या सांगतील आता मी चंद्रशेखर बावनकुळेंना फोडणार आहे. मला बावनकुळे आत्ताच भेटून गेले. काय असं ते करू शकतात. एकदा माणसाला नशा चढली, भांग गांजा फोडाफोडीची, काय मग ते काही बोलू शकतात. देवेंद्रजींना फोडलं आणि मग शेवटी ते सांगतील आता मी अमित शहानाही फोडलं आहे. अमित शहाना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये फोडण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे, हे सगळ्यांना माहिती आहे.